श्रीराम समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. प्रभु रामचंद्र की जय. पवन सुत हनुमान की जय. जानकी जीवन स्मरण जय जय राम. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. आई साहेब महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. सर्वांना नमस्कार करून आपण आता ध्यानाला सुरुवात करीत आहोत. अर्थात हे ध्यान हे श्री गोंदवलेकर महाराज म्हणतात तसं एखाद्या विचारावरती लक्ष केंद्रित करून आपण हे ध्यान करीत आहोत. थोडक्यात म्हणजे वैचारिक ध्यान असं खरं तर याचं स्वरूप आहे. त्याबरोबर आपण नामस्मरणही करीत आहोत. एखादा गुण आणि त्याबरोबर नाम अशी जोड आपण या ध्यानामध्ये घेत आहोत. त्यासाठी आपण श्वासावरती सुद्धा लक्ष केंद्रित करत पुढे जाणार आहोत. श्वास घेताना आपण मनात विचार ठेवणार आहोत, मी भगवंताचा आहे. आणि श्वास सोडताना प्रपंचाचे विचार दूर गेले आहेत असा विचार ठेवून आपण 3 वेळेला दीर्घ श्वसन करणार आहोत. त्यानंतर 3 वेळेला ओंकार नाद घेणार आहोत आणि त्यानंतर 3 वेळेला सोहम नाद आपल्याच श्वासामध्ये कसा आहे तो ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. दीर्घ श्वास घ्या. मी भगवंताचा आहे. श्वास सोडा. प्रपंचाचे विचार दूर गेले आहेत. दीर्घ श्वास घ्या. मी भगवंताचा आहे. श्वास सोडा. प्रपंचाचे विचार दूर गेले आहेत. दीर्घ श्वास घ्या. मी भगवंताचा आहे. श्वास सोडा. प्रपंचाचे विचार दूर गेले आहेत. आता 3 वेळेला ओंकार नाद घेऊया. श्वास घ्या. श्वास घ्या. आता 3 वेळेला सोहम नाद ऐकूया. श्वास घेताना सो हा नाद ऐकू येतो. श्वास सोडताना हम हा नाद ऐकू येतो. तर मी फक्त 3 म्हणजे नंबर काउंट करते. तुम्ही श्वास घ्या आणि श्वास सोडा. त्या श्वासावरती लक्ष केंद्रित करावं. 1 श्वास घ्या. श्वास सोडा. 2 3 ओंकाराची स्पंदनं, सोहमनादाची स्पंदनं आपल्या शरीरात संपूर्णपणे खेळत आहेत. मस्तकापासून तळपायापर्यंत, तळपायापासून मस्तकापर्यंत ही स्पंदनं फिरत आहेत. मस्तकामध्ये प्रदक्षिणा घातल्यासारखे फिरत आहेत आणि हळुवारपणे स्थिर होत आहेत.
आपलं मन अतिशय शांत झालेलं आहे. शरीर स्थिर आणि हलकं झालेलं आहे. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. आपल्या सद्गुरूंची मूर्ती डोळ्यासमोर आणूया. प्रभू रामचंद्रांची मूर्ती डोळ्यासमोर आणूया. श्री गोपाल कृष्ण भगवंतांची मूर्ती समोर आणूया. आणि ध्यानाला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांच्या चरणी माथा टेकून नतमस्तक होऊया. नाम घेत वंदन करूया. श्री राम जय राम जय जय राम. प्रभू रामरायांच्या चरणावरती आपण ध्यान केंद्रित केलेलं आहे. मनोभावे, प्रेमाने, शरणागत भावाने, श्रद्धायुक्त अंतःकरणाने आपण वंदन करीत आहोत. श्री राम जय राम जय जय राम. प्रसन्न मुद्रेने, सुहास्य वदनाने प्रभू रामराया आपल्याला आशीर्वाद देत आहेत. त्यांच्या संपूर्ण मूर्तीवरती आपण ध्यान केंद्रित केलेलं आहे. त्यांचं चिंतन आपण करीत आहोत आणि नाम घेत आहोत. श्री राम जय राम जय जय राम. प्रभू रामरायांचे आशीर्वाद घेऊन, सद्गुरूंचे आशीर्वाद घेऊन आज आपण निश्चयाचं ध्यान करणार आहोत. निश्चय म्हणजे एक ठाम निर्णय घ्यायचा आहे, दृढ संकल्प करायचा आहे. प्रभू रामराया हेच आपले आदर्श आहेत, उत्तम पुरुष आहेत. त्यांच्या आचरणातून आपण एक एक गोष्टी शिकत आहोत. आज आपण लक्ष केंद्रित करीत आहोत ते निश्चयावरती, म्हणून आपण नाम घेत आहोत. श्री राम जय राम जय जय राम. प्रभू रामरायांची धर्मनिष्ठा, कर्तव्यनिष्ठा, आज्ञापालन अशा अनेक गोष्टीतून आपल्याला त्यांची निश्चयी वृत्ती दिसून येते. जे करायचं ठरवलं आहे ते पूर्णत्वाला नेणं, यासाठी निश्चयी वृत्ती आपल्याला अंगी बाणवायची आहे. सद्गुरूंच्या चरणी वंदन करूया. चरणांवरती ध्यान केंद्रित करून निश्चय बाळगण्याची वृत्ती वाढवूया आणि नाम घेऊया. श्री राम जय राम जय जय राम. प्रभू रामरायांची धर्मनिष्ठा आपण म्हणतो, तशी आपल्यामध्येही धर्मनिष्ठा हवी. आपला धर्म आहे मानवता धर्म. त्या मानवता धर्माप्रमाणे प्रत्येकावर आपण निस्वार्थ प्रेम करण्याचा निश्चय करीत आहोत आणि नाम घेत आहोत. त्या नामाबरोबर धर्मपालनाची निष्ठा आणि निश्चय
यांची स्पंदन आत उतरत आहेत. श्रीराम जय राम जय जय राम. कर्तव्यनिष्ठ होण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. प्रपंचात आसक्त रहित होऊन प्रत्येकाच्या बाबतीत आपल्याला दिलेली कर्तव्य निस्वार्थ प्रेमाने पूर्ण करण्याचा निश्चय आपण करीत आहोत. नाम घेत आहोत. श्रीराम जय राम जय जय राम. प्रपंचातली कर्तव्य पार करताना मनामध्ये कोणतीही अपेक्षा नाही, अगदी छोटीशी सुद्धा नाही. कोणी माझं कौतुक करावं, कोणी माझी दखल घ्यावी, अशी कोणतीही अपेक्षा मनात ठेवायची नाही, असा निश्चय केलेला आहे. त्या निश्चयाची स्पंदनं संपूर्ण शरीरात पसरलेली आहेत. कारण आपल्याला प्रपंच सुद्धा नेटका करायचा आहे. कोणाचं मन दुखवायचं नाही, अंतःकरण दुखवायचं नाही. फक्त समभावाने प्रत्येकावर प्रेम करायचं आहे. हाच आपला निश्चय आहे. सद्गुरूंच्या चरणांवरती ध्यान केंद्रित करून निश्चयाचं बळ मागूया आणि नाम घेऊया. श्रीराम जय राम जय जय राम. सद्गुरूंच्या चरणावरती लक्ष केंद्रित करताना हळुवारपणे आपण त्यांच्या मुखाकडे लक्ष केंद्रित केलंय, ध्यान केंद्रित केलंय. प्रभू रामरायांच्या मुखावरती ध्यान केंद्रित केलंय आहे. आणि जसं जसं आपण एक निश्चय घेत आहोत, तसा तसा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती फुलून आलेला दिसत आहे. त्या आनंदाची स्पंदनं निश्चयाचं बळ घेऊन आपल्या अंतरात शिरत आहेत. श्रीराम जय राम जय जय राम. प्रपंचातली आसक्ती कमी करून प्रेमाचा निश्चय आपण घेतला आहे. हे प्रेम वाढवण्यासाठी आपल्यामधील दोषांचा समूळ नाश केला पाहिजे. असुरांचा नाश करणं हा दृढ संकल्पच प्रभू रामरायांचा होता ना. मग आपल्यामधील आसुरी वृत्ती ज्या आहेत, ज्या आपल्याला भगवंतांपासून दूर नेतात, त्यांचा आपण नाश करायचा, त्यांच्यावर ताबा मिळवायचा प्रयत्न त्यासाठी आपण निश्चय करीत आहोत की जागरूकपणे, सावधानतेने आपण हे दोष बाजूला करण्याचा आज निश्चय करीत आहोत. आपल्या दोषांकडे आपण पुन्हा पुन्हा बघणार आहोत. माझ्यामध्ये कोणते दोष आहेत? त्या दोषांचा आधी आपण स्वीकार करणार आहोत आणि त्यांना प्रेमाने सांगणार आहोत
की हे सगळं सोडून तुम्ही याचं रूपांतर प्रेमामध्ये करा. सगळे जण भगवंताकडे वळा आणि निश्चयाने दोषांवरती ताबा मिळवून दैवी संपत्ती आपल्यामध्ये बाणवण्याचा निश्चय आज आपण करूया. म्हणून नाम घेऊया. श्रीराम जय राम जय जय राम. दिलेला शब्द पाळणं. प्राण जाये पर बचन न जाये, हे रामरायांचं ब्रीद. हा त्यांचा ठाम निश्चय आहे, दृढ संकल्प आहे, ज्याला आपण ब्रीद म्हणतो. असाच ठाम निश्चय आज आपण सद्गुरूंच्या चरणी नाम घेत तो निश्चय घेत आहोत. आतमध्ये पूर्णपणे निश्चयी वृत्तीने ठाम राहून आपण प्रत्येक गोष्टीतून पुढे जाण्याचा निश्चय करीत आहोत. श्रीराम जय राम जय जय राम. जसा जसा दृढ संकल्प आपण घेतोय तसे तसे सद्गुरू आपल्या पाठीवर हात फिरवत आहेत. बाळ, तू प्रयत्न कर, मी तुझ्या पाठीशी आहे. मी तुला निश्चयाचं बळ देत आहे. आणि तो पाठीवर न फिरणारा निश्चयाचा हात आपल्याला आत्मबल देऊन जातो आहे. स्पंदन सर्वत्र पसरली आहेत. पेशींनी आता निश्चय केलाय की आम्ही समाधानी राहणार आहोत आणि तुला निश्चयपूर्तीसाठी शक्ती देणार आहोत. श्रीराम जय राम जय जय राम. सद्गुरू आपल्याला सांगत आहेत, बाळ, निश्चयाने तुला पुढं जायचं आहे ना, मग अखंड नामाचा निश्चय कर. जे नाम तुला दिलंय ते प्राणापलीकडे जपायचा प्रयत्न कर. जेथे नाम तेथे माझा प्राण, ही खूण मी तुम्हाला सांगितली आहे. प्रभू रामरायांसारखा प्राणापलीकडे हा निश्चय जपा. निश्चयामुळेच आत्मबल वाढत राहतं. तेव्हा निश्चय करा, अखंड नामाचा निश्चय घ्या आणि आत्मबल प्राप्त करून घ्या. असाच आशीर्वाद आपल्याला मिळत आहे. सद्गुरूंच्या चरणावर ध्यान केंद्रित करून आपण नाम घेत आहोत. सद्गुरू माऊली, सद्गुरू माऊली, सद्गुरू माऊली. पूर्ण विरघळून गेलोय आपण. माऊलीने आशीर्वाद दिले, पाठीवरनं हात फिरवलाय, निश्चयाचं बल दिलेलं आहे. म्हणून आपण नाम घेत आहोत. श्रीराम जय राम जय जय राम.
जिथे नाम तेथे राम, म्हणजे परमेश्वर त्या नामातच आहे. हा भाव निश्चयपूर्वक आपण अंतरात बाणवूया. हाच भाव मनात ठेवूया आणि सर्वांमध्ये तोच श्रीराम अंतरात्मा म्हणून आहे. म्हणून सर्वांशी प्रेमाने, निस्वार्थ प्रेमाने वागायचा निश्चय आपण आज करूया आणि नाम घेऊया. श्रीराम जय राम, जय जय राम. सर्वानुभूती परमेश्वर पाहून ज्या वेळेला आपण प्रेमाने वागतो, त्यावेळेला चहूबाजूने प्रेमच आपल्याकडे धावत येतं. आपल्या अंतरात शिरत आहे. 10 दिशांनी प्रेमच प्रेम वाहत आहे. संपूर्ण शरीरात प्रेम भरून राहिलेलं आहे. प्रेमाची, आनंदाची स्पंदनं शरीरात उमटत आहेत. म्हणून सर्वांशी प्रेमाने वागायचा निश्चय, दृढ निश्चय आपण घेतलेला आहे. श्रीराम जय राम, जय जय राम. अशा प्रेमातच भगवंत अडकतात. जो भक्त प्रेमाने नाम घेतो तिथे भगवंत असतातच. म्हणून निस्वार्थ प्रेमाने, निष्काम भावनेने, निष्ठायुक्त अंतःकरणाने फक्त भगवंतांसाठी नाम घ्यायचा निश्चय करूया. श्रीराम जय राम, जय जय राम. भगवंता, मला फक्त तू हवा आहेस. म्हणून कोणत्याही प्रापंचिक मागण्या मागण्यासाठी मी नाम घेणार नाही. प्रत्येक संकटात, कठीण प्रसंगात तू माझ्या सन्निध आहेस. कारण नामामध्ये तूच आहेस आणि मी सतत नाम घेत आहे. तेव्हा तू सतत माझ्या बरोबर आहेस. तूच मला शक्ती देत आहेस सर्व सहन करण्याची. तेव्हा मी फक्त तुझा होऊन राहण्यासाठी, तुझ्यासाठी, तुझ्या प्राप्तीसाठी नाम घेत आहे, असा निश्चय करीत आहे. श्रीराम जय राम, जय जय राम. फक्त भगवंतासाठी नाम घेणार हा निश्चय, दृढ निश्चय आपण केलेला आहे. आपण सर्वसामान्य असलो तरी आपण ही इच्छा व्यक्त केली आहे. तेव्हा आपले सद्गुरू आपल्याला ती शक्ती देणारच आहेत. कठीण प्रसंगात निर्धारपूर्वक स्थिर राहण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. माझं हे संकट दूर कर.
अशा प्रकारची कोणतीही प्रार्थनाही आपण करणार नाही आहोत, कारण सगळं सहन करण्याची शक्ती आपल्याला भगवंताने दिलेली आहे. म्हणून या सगळ्या प्रापंचिक गोष्टी दूर सारून भगवंतांच्या प्राप्तीचं ध्येय डोळ्यासमोर ठेवायचा निश्चय आपण करीत आहोत. सद्गुरूंच्या चरणी अनन्य भावे शरण येऊन माथा टेकून नमस्कार करून आपण हा निश्चय प्रकट करीत आहोत. इथून पुढे जे नाम आम्ही घेणार आहोत ते फक्त आणि फक्त हे सद्गुरू माऊली परमेश्वराची प्राप्ती होण्यासाठीच करणार आहोत, असा निश्चय आपल्या चरणी व्यक्त करीत आहोत आणि नाम घेत आहोत. श्री राम जय राम जय जय राम. हे सद्गुरू माऊली, आपण नरजन्म मिळाल्याचं महत्त्व आम्हाला सांगितलं आहे. नरजन्माचं कर्तव्य काय आहे, तर ते भगवंताची परमेश्वराची प्राप्ती करून घेणं हेच आहे. हे आपण आम्हाला सांगितलेलं आहे आणि त्यासाठीच सतत नामस्मरण करावं असंही आपण सांगितलेलं आहे. आणि तोच दृढ निश्चय आज आम्ही घेत आहोत आणि प्रार्थना करीत आहोत. ह्याच जन्मी ह्याच देहात आम्हाला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे. त्यासाठी अखंड नामात राहण्याचा निश्चय आम्ही करीत आहोत. त्या निश्चयाची आपण पूर्ती करून घ्यावी, आम्हाला सहनशक्ती द्यावी, आशीर्वाद द्यावेत. सद्गुरू माऊलीच्या चरणांवरती अश्रुपूर्ण नयनाने शरणागत भावाने आपण नतमस्तक झालेलो आहोत. निश्चयाचं बळ मागत आहोत आणि सद्गुरू माऊलीकडून भरभरून ते बळ आपल्या आतमध्ये पाझरत आहे, आतमध्ये उतरत आहे. पेशींपर्यंत निश्चयाचं बळ आत आलेलं आहे. हळूहळू ते प्रत्येक पेशींवरती स्थिर होत आहे. मनातील संकल्प दृढ होत चाललेला आहे. मनाला एक प्रकारची शांती आणि शक्ती प्राप्त झालेली आहे. आणि हा निश्चय कधीही ढळू द्यायचा नाहीये, अशी शक्ती आम्हाला द्यावी, अशीही प्रार्थना आपण करीत आहोत. आणि असा निश्चय केल्यावर सद्गुरू माऊलीच्या डोळ्यात सुद्धा आज अश्रू आलेत, आनंदाचे. बरं, माझी लेकरं भगवंत प्राप्तीसाठी नामाचा निश्चय करीत आहेत. यासारखी आनंदाची गोष्ट दुसरी कोणची, असं सद्गुरूंना वाटत आहे. सर्वांच्या मस्तकावरनं त्यांनी हात फिरवलाय, पाठीवर हात फिरवलाय आणि पूर्ण निश्चयाचं बळ आपल्याला प्राप्त करून दिलेलं आहे. आनंदाने, प्रेमाने सतत नाम घेण्याचा निश्चय आपण केलेला आहे. आणि सद्गुरूंच्या चरणी माथा टेकून नाम घेत आहोत.
श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। सद्गुरु माऊली, आयुष्याचा इथून पुढचा एकही क्षण आम्ही वाया घालवणार नाही, तो नामातच घालवायचा प्रयत्न करणार आहोत. प्रपंचातली सर्व कर्तव्य सांभाळून, सर्व व्यवहार सांभाळून अधिकाधिक वेळ नामासाठी देण्याचा निश्चय करीत आहोत आणि निष्ठेने नाम घेण्याचा निश्चय आम्ही करीत आहोत. हे परमेश्वरा, हे सद्गुरु माऊली, जे जे काही घडेल ते सर्व काही आमच्या हिताचंच आहे. तूच आमच्या हिताचं करतेस, रक्षण करतेस, पालन पोषण करतेस. ह्या भावाचा निश्चय आम्ही करीत आहोत. नामात राहण्याचा निश्चय करीत आहोत आणि शांतपणे मनात थोडा वेळ नाम घेत आहोत. श्री राम जय राम जय जय राम. निष्ठापूर्वक नाम घेण्याचा, भगवंत प्राप्ती करून घेण्याचा निश्चय करून आजचं हे ध्यान सद्गुरूंच्या चरणी आपण अर्पण करीत आहोत. सद्गुरुनाथार्पणमस्तु.